नमस्कार, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. जागांच्या काथ्याकूटमुळे फुटलेल्या गटातच अजून फूट पडण्याचे दावे होत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेलं ट्विट सध्या चांगलं चर्चेत आहे. सध्या इलेक्शन लोकसभेचं असलं तरी सुद्धा अनेक आमदारांना विधानसभेचं मात्र टेन्शन आल्याचं बोललं जातंय. काय सुरू आहेत नेमक्या चर्चा आणि लोंढेंच्या ट्विटवर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया. फुटलेल्या अजित पवारांच्या गटात अजून एक फूट पडण्याचा मोठा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. 1-2 नव्हे तर तब्बल 12 नेते हे अजित पवारांच्या गटातून फुटणार असल्याचं भाकीत लोंढेंनी वर्तवलंय. लोंढेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय की धोके पे धोका, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात आदिती तटकरे, सुनील शेळकेंसह 12 बडे नेते आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. उरलेले आमदार शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत परत जाणार. खरं आहे ते. याला सुरुवात झालीच की मग विधानसभेला तुम्ही बघा सर्व खाली होणार तिकडे. पण आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेने सांगितलेलं आहे की गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही. खाली झाला तर रस्त्यावर आला तरी चालेल. मला हसू या गोष्टीचं येतं की आमच्याकडे दादा हे तिकीट फायनल करून यादी बाहेर काढायचे, पण जे हक्काने मिळत होतं ते आता असं मागावं लागतंय. कोणी देतं का? घर देतं का? घर आठवतं का श्रीराम लागूचं एक नाटक? कुठलं तिकीट देणार हेच कळत नाही त्यांना. घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल. शेवटी प्रत्येक आमदार हा विधानसभेच्या हिशोबानेच त्यांनी पक्षांतर केलंय. विकास हे फक्त नाव होतं. या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत मला असं वाटतं. आता काय ज्याच्या मनात येईल ते तो बोलत राहतो रोज. मला असं वाटतं की यांनी कोण कोणाबरोबर जाणार आहे भाजपबरोबर. तुम्ही तुमचा पक्ष सांगून ठेवा. आज पवार साहेबाबरोबर 2, 5, 7, 10 लोक ते त्यांनी सांभाळावे. शिवसेनेबरोबर 4, 5 लोक राहिले शिल्लक ते त्यांनी सांभाळावे. आता कालही आपण पाहिलं जे जवळचे लोक होते ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये एकनाथजींबरोबर आलेले आहेत उद्धव ठाकरेंकडून. आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे बघण्यापेक्षा कोण कुठे जाईल कोण कुठे राहील त्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक सेना जी आहे, शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे तुमची पवार साहेबांची, ती त्यांनी सांभाळावी. मात्र लोंढेंच्या या दाव्याला आधार काय? या दाव्यामागे कोणत्या गणितांची चर्चा सुरू आहे ते समजून घेऊयात. शिंदेच्या शिवसेनेकडे 41 आमदार, 18 खासदार आहेत. ठाकरेंकडे 15 आमदार आणि 5 खासदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 1 खासदार आणि जवळपास 42 आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 11 आमदार आणि 3 खासदार आहेत. मात्र जागा वाटपात भाजप शिंदेच्या शिवसेनेला 2019ला जिंकून आलेल्या 18 जागा सोडण्याची शक्यता जवळपास नाहीच जमाय. याउलट महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला किमान 18 जागा मिळण्याचा मार्ग सोपा आहे. अजितदादांना सुद्धा भाजपकडून 4हून जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी 8 ते 10 किंवा त्याहून जास्त जागा लढवण्याची तयारी करत आहे. चर्चा या होत आहेत की आम्हीच खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी असू तर भाजप तितक्या जागा का सोडत नाही. हा मुद्दा प्रचारातही मोठा ठरू शकतो. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यावरून भाजपसह शिंदे आणि अजितदादांना घेरू शकते. दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची. आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू. पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत. 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे. अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोलवण करतायत. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. संजय राऊतांना दुसरं काही कामच नाही आहे. त्यांना भांडी काय हेच माहीत नाही तर घासायचा विषय नंतरही. संजय राऊतांना दुसरं काही कामच नाही आहे. त्यांना भांडी काय हेच माहीत नाही तर घासायचा विषय नंतरही. जेवढं पक्ष आता तू बाकी ठेवलेलं आहे त्याला एकदा डुबवून टाक आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन एक कौतुकाची थाप काठीवर मारून घे. तुमच्यामुळं मी उबाठा गटाला संपवलं हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य कर. सध्या निवडणूक लोकसभेची असली तरी विविध आमदारांच्या डोक्यात विधानसभेच्या गणिताचं कोडं पडलंय.
कारण लोकसभेच्या 48 जागांसाठी अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन जागा कमी होऊ शकतात, तर मग 288 जागांवर आमदारांची तिकिटे नाकारली जाणार का? ही भीती शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांना सतावते. आता महायुतीच्या बैठका कशा झाल्या, त्यात सूत्रांच्या माहितीनुसार नेमकं काय ठरलंय ते बघूयात. 5 मार्चला मुंबईतल्या सह्याद्रीवर शहांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली. शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत 1 तास चर्चाही झाली. या बैठकीत शहांनी जिथून ज्यांचा उमेदवार आहे त्यांना ती जागा मिळणारच याचा आग्रह न धरण्याची सूचना केली. त्याऐवजी जो जिंकून येऊ शकतो त्याला संधी द्या असं शहांनी सांगितलं. यानंतर सह्याद्रीवरच अमित शहा आणि शिंदे या दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली, मात्र गुंता सुटला नाही. 8 मार्चला शिंदे, फडणवीस, अजितदादा दिल्लीला गेले. शहांच्या निवासस्थानी 2.5 तास बैठक झाली. सूत्रांनुसार या बैठकीत शिंदे, अजितदादा यांनी विद्यमान खासदारांहून जास्तीच्या जागांचा आग्रह धरला. कमी जागा लढल्यास कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील असंही दोघांनी सांगितलं. मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही. नंतर शहा आणि फडणवीस दोघांमध्ये स्वतंत्र बैठक झाली. यानंतर 11 मार्चला पुन्हा दिल्लीत जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. मात्र 11 तारखेची बैठक रद्द झाली. आता पुढच्या 1 ते 2 दिवसात बैठक होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. चर्चेनुसार पहिल्यांदा केलेल्या आकड्यांची मागणी मागे पडून आता महायुतीत जागांचं सन्मानजनक वाटप व्हावं यावर बैठकीचा फोकस असणार आहे. आमच्या वाट्याला 22 मिळाले पाहिजे. राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेले आहे. ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला त्यांना देऊन जे काही उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे. 10 मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. कोणी काही मागायला हरकत नाही. निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितली आहे. मुनगंटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत. त्यांचे 40 आमदार आहेत, आमचे सुद्धा 40 आमदार आलेले आहेत. कमी लेखता कामा नाही, त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार आले. तुमचे किती खासदार आले इकडे सांगा भुजबळ साहेबांनी. व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत. जेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडा समजतो? सन्मानजनक. 1 मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटतं. प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.